नम पार्वती पते हर हर महादेव. रोजच्या प्रणतक्लेशनाशायच्या श्लोकाच्या नंतर ज्योतिर्लिंगाचा श्लोक तुम्हाला मी मुद्दाम ऐकवला. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल ओंकारममलेश्वरम केदारम हिमत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम वाराणस्याच विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमो नागेशं दारुकावणे सेतुबंधे च रामेशं गुष्मेशस्य शिवालये द्वादशेतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत् सर्वपापविनिर्मुक्ता सर्वसिद्धं फलं लभेत. शिवपुराणात असलेल्या या श्लोकाच्या मध्ये काही बदल आपल्याला दिसतात. ते कोणते आहेत? ओंकार ममलेश्वराच्या ऐवजी ओंकार परमेश्वर असा एक बदल आपल्याला यात दिसतो. दुसरा, परल्याम वैद्यनाथच्या ऐवजी हा परल्या हा शब्द चिताभूमो असा दिसतो. हा एक बदल आहे. अशी बरीचशी बदल. नागेशम दारुकावणे ते ठीक आहे, तुम्हाला या श्लोकामध्ये बदललेले दिसतील. आपण जे नियमित श्लोक म्हणतो त्यामध्ये हे बदल आहेत. महाराष्ट्रातल्या आणि बाकीच्या ठिकाणच्या मध्ये बदल तुम्हाला दिसतील. त्या बदलावर आपण निवांत बोलूया. ते ज्योतिर्लिंग आल्यानंतर त्यावर आपली चर्चा होईलच. पण आजचा जो पहिला शिवलिंग आहे, आजचं जे पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते आहे सोमनाथ. सोम, चंद्र, नाथ, प्रभू, स्वामी. चंद्राचा प्रभू, चंद्राचा स्वामी तो सोमनाथ. हे चंद्राचं स्वामी होणं काय आहे? गुजरातेतल्या सौराष्ट्र भागामध्ये असलेलं सौराष्ट्र हे सोमनाथांचे हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आणि या ज्योतिर्लिंगाचा महिमा खूप मोठा आहे. मला हे ज्योतिर्लिंग यासाठी आवडतं ना, म्हणजे आज कॉरिडॉर झालाय, खूप मोठं झालंय, खूप छान झालंय सगळं, इथपर्यंत ठीक आहे. पण या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य काय तुम्हाला माहित आहे? शेकडो वर्षात शेकडो वेळेला याला तोडण्याचा, लुटण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. पण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या राजवटीत सामान्य माणसांच्या इच्छेने हे उभं राहिलं. शेवटी या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. राजकीय विरोध असताना सुद्धा देशाच्या राष्ट्रपतींना बोलवून प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्याही आधी एक राजा होऊन गेला ज्यांनी या ज्योतिर्लिंगाला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या म्हणजे कलियुगातल्या आधुनिक शंकराचार्य. होय, आधुनिक शंकराचार्य. आदि शंकराचार्यांनी या धर्माची पुनर्स्थापना केली, आणि दुसऱ्या शंकराचार्य ज्यांनी या धर्माला पुन्हा बळ दिलं त्या म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींच्या सदैव ऋणात राहील हा धर्म, सदैव ऋणात राहतील समस्त हिंदू, ज्यांनी या देशातल्या सगळ्याच शिवालयांना ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. पुढे अनेकांनी याच्या निर्माण कार्यात आपलं योगदान दिलं, आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या शिवालयाचा कायापालट करून टाकला. हे सोमनाथ अस्तित्वात कसं आलं जरा बघणं आवश्यक आहे. अरबी समुद्राच्या तटावर समुद्राच्या लाटांना झेलत उभं राहिलेलं हे शिवमंदिर, समुद्राच्या लाटा इतक्याच आक्रमणांना झेलत उभं राहिलेलं हे शिवमंदिर, त्याचं कारण फार मोठं आहे. त्यासाठी एका अत्यंत जुन्या कथेत आपल्याला जावं लागेल. प्रजापती दक्षाच्या पुत्रींची निर्मिती करून महादेवानी प्रजापती दक्षाला, ब्रह्मदेवानी प्रजापित्याने प्रजापतीला सांगितलं की आता तुझ्यावर जबाबदारी आहे ती या सृष्टीच्या संचलनासाठी प्रजा निर्माण करण्याची. मग काय,
प्रजा निर्माण करण्यासाठी प्रजापती दक्षाला आपल्या कन्यांचा विवाह वेगवेगळ्या लोकांशी करून द्यावा लागला. दिती अदिती यांचा कश्यपांशी विवाह करून दिला. मग त्यापासून राक्षस कोणापासून झाले, देव कोणापासून झाले, ही कथा आपण याच्यामध्ये ऐकलेली आहेच आहे, शिवपुराणात ऐकलेली आहे. या दक्षाने आपल्या 16 कन्यांचा विवाह एकट्या चंद्राशी लावून दिला. आता या कन्या कोणत्या? ही सगळी नक्षत्र बरं का. दक्षाच्या कन्या त्या नक्षत्रच असतील ना, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, या सगळ्या चंद्राच्या पत्नी झाल्या. या सगळ्या पत्नीशी चंद्राचा संसार सुरू असताना एक गडबड झाली. गडबड काय झाली? चंद्राला आपली रोहिणी नावाची पत्नी खूप आवडायची. हे रोहिणी नक्षत्र फार गमतीशीर आहे बरं का. कृष्णाचं नाव वासुदेव, जन्म मध्यरात्री 12चा, कृष्णाचं नक्षत्र रोहिणी, ज्याचं रोहिणी नक्षत्र असतं म्हणतात ते सुंदर असतात, रसिक असतात, कृष्णासारखे असतात. एवढं लक्षात ठेवा. आपलं तेच आहे बरं का, सांगून ठेवतो, तेवढं आपलं बरं असावं म्हणून. चला जाऊ द्या, आपल्या आत्मस्तुतीत जायचं नाहीये, पुढे जायचं. आत्मकथन पण नाही, आत्मस्तुती काय, आत्मकथन पण करायचं नाही. या रोहिणीवर चंद्राचा विशेष जीव. बहिणी जरी असल्या तरी सवती होत्या बाकीच्या 15 जणी, आणि सवतीचा मत्सर नाही चुकलेला. त्यांना वाईट वाटायचं की आपला नवरा आपल्यावर कमी प्रेम करतो, आपल्या बहिणीवर जास्त प्रेम करतो. खरं तर 16 जणींवर सारखंच प्रेम करायला हवं, असं नाही होत आहे, तिच्यात काय एवढं विशेष आहे, असं म्हणून त्या आपसात धुसफुसू लागल्या. एकमेकांच्याकडे तक्रार करावी तर त्या प्रत्येकीचं दुःख सारखंच. अधूनमधून चंद्र दिसलाच कधी तर त्या म्हणायच्या, अहो आम्ही पण आहोत, एकटी रोहिणीच काय. पण चंद्र याकडे दुर्लक्ष करायचा. झालं काय की चंद्राला एवढ्या सगळ्या पत्नी करून देऊन जबाबदारी दिली होती वंशवृद्धीची, प्रजानिर्मितीची, आणि हे अडकलाय रोहिणीत. होणार कशी? पोरींना कळलं की आपण ही तक्रार जर आपल्या पित्याकडे केली तर जास्त बरं होईल. त्या गेल्या दक्षाकडे, म्हणाल्या, पिताजी अडचण अशी आहे की आमचा नवरा रोहिणीत अडकून पडलाय, त्याचं लक्षच आमच्याकडे नाही. दक्ष म्हणाला, असं? दक्षाने चंद्राला बोलावून घेतलं आणि म्हणाले, तुम्ही कलानिधान आहात, असं करायला नको आहे. तुम्ही जरासं सगळ्यांशी सारखेपणाने वागलं पाहिजे. चंद्र म्हणाला, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पुढे काळ गेला आणि या काळात सुद्धा चंद्राची रोहिणीवरची प्रीती काही कमी झाली नाही. रोहिणी एक रोहिणी, रोहिणी एक रोहिणी, एवढंच चालू चंद्रच. बाकी दुसऱ्या पत्नींचा विसरच त्याला पडला होता. पुन्हा पोरी गेल्या पित्याकडे, म्हणाल्या, तात गडबड होतीये, नाही ऐकत आहेत ते. आता मात्र दक्ष चिडला, पुन्हा चंद्राकडे गेला. म्हणाल, तुम्हाला माझं ऐकायचंय की नाही? चंद्र म्हणाला, काय करू हो, माझा रोहिणीवर विशेष जीव आहे, मी नाही ऐकू शकत तुमचं हे. दक्षाला आला राग. दक्षाला राग फार लवकर यायचा. महादेवावर राग काढला होता, चंद्राचं काय. दक्ष चंद्राला म्हणाला, तुला माझं ऐकायचं नाही आणि मी नेमून दिलेलं कार्य तुला पार पाडायचं नाही तर जा, तुला मी शाप देतो. शाप कसला? क्षयरोगाने ग्रस्त होशील, तुझं तेज संपून जाईल, निस्तेज होशील, कृश होशील. आणि गेला निघून. आता जरा चंद्राला जाणीव व्हायला लागली की आपली गडबड झाली आहे, आणि हळूहळू हळू चंद्र क्षयरोगाने ग्रस्त होऊन क्षीण होत चालला. आकाशातला चंद्रच जर गायब झालाय, चंद्राच्या सोबत एकाही नक्षत्राचा संयोग होत नाहीये, तर मग सृष्टी कशी चालणार? सृष्टीच्या संचालनासाठी नियमित करून दिलेल्या सगळ्याच देवता अडचणीत आल्या. वरुण, वायू, पर्जन्य, अग्नी,
सगळ्याच देवतांना त्रास होऊ लागला. ते गेले इंद्राकडं, म्हणाले काय करायचं देवराज. देवराज म्हणले हे अपने बस की बात नाही है, ब्रह्मदेवाच्याकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. म्हणाले ब्रह्मदेवा कळलं का तुम्हाला काय झालंय ते. ब्रह्मदेव म्हणाले हो मला कळलंय, आणि जरा कठीणच आहे हे काम जरा. मग काय करावं. यात मी फार काही करू शकेल असं मला वाटत नाही, पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र मी सांगू शकतो. काय सांगा बाबा, आता मार्ग तरी सांगा. तो चंद्राला करायला लाव. त्याने सांगितलं की पृथ्वी तलावरती प्रभास नावाचं एक क्षेत्र आहे. त्या प्रभास क्षेत्री जा आणि तिथे जाऊन शिवाचं अनुष्ठान करा. मृत्युंजय मंत्रांचं अनुष्ठान झालं पाहिजे, शिवाची आराधना झाली पाहिजे, आणि हे सगळं शिवलिंग स्थापन करून करावं. काही दिवस केल्यानंतर 10 कोटी जप होतील, तेव्हा चंद्राने शिवांची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्यावं. ठीक आहे. चंद्राला काय करावं तर लागणार होतं. प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्री समुद्राच्या तीरावर शिवलिंग स्थापन केलं चंद्रानं, आणि मृत्युंजय महामंत्राच्या जपाला सुरुवात केली. जवळपास मृत्युंजय महामंत्राच्या 10 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनी शिव प्रत्यक्ष प्रगट झाले. म्हणाले चंद्रा प्रसन्न आहे मी तुझ्यावर, काय वर देऊ सांग. मला काय द्यावा. हे असा क्षयरोग माझ्या सासऱ्यानेच देऊन ठेवलाय, त्यापासून उशाप द्या, काहीतरी चांगलं करा आयुष्यात. ते म्हणाले ठीक आहे, मी दक्षाचा शाप पूर्णतः बदलू शकत नाही, पण एक करू शकतो की त्याचा उपयोग मात्र छान करता येऊ शकेल. काय करायचं. ते म्हणाले एक काम कर, आता महिन्यात 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष. एका पक्षात तुझा क्षय होत जाईल, कमी 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 होत जाशील, आणि दुसऱ्या पक्षात तू वाढत जाशील. पौर्णिमा ते अमावस्या क्षय होत जाईल, कमी 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 होत जाशील, आणि अमावस्या ते पौर्णिमा तुझं तेज वाढत जाईल, वर्धिष्णू होत जाशील, आणि तुझ्या या चंद्रकळा जगाला मोहात पाडतील, जगाला आल्हाददायक वाटतील. चंद्राने नतमस्तक होऊन हा प्रभूचा वर स्वीकारला आणि महादेवांना दुसरी विनंती केली, देवा हे मी शिवलिंग स्थापन केलं आहे, आपण इथे विराजमान व्हावं, इथे कायम राहून भक्तांचं कल्याण करावं. शंकराने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. सगळ्या देवतांनी मिळून तिथे एक सोमकुंड स्थापन केला. या सोमकुंडात असं म्हणतात की ब्रह्मदेव आणि शिवाचा प्रत्यक्ष वास्तव तिथे असतं, आणि त्या सोमकुंडात स्नान केल्याने, त्या सोमनाथाचे दर्शन घेतल्याने तुमचं दुःख दूर होतं, शरीराला झालेला कुष्ठ नाहीसा होतो, क्षयरोगाचा नाश होतो. रोगनाशक म्हणून हा प्रभास नगरीतला सोमनाथ आहे, जी प्रभास नगरी सौराष्ट्रात आताच्या घडीला सोमनाथ नगरी म्हणून ओळखली जाते. नमस्कार.